माननीय राजूभाई भोसले या बाजूला पब्लिक आहे तरी या बाजूला इकडे तयार यायचं आहे. आपल्या या वर्गीय विभागाला लाभलेला आहे ते म्हणजे आपले आदरणीय राजूभाई भोसले युवा नेते म्हणून त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करत आहे. त्यांचं लॉन्चिंग करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये अजून स्वागत करायचं आहे. आणि हा श्री जाधव मित्र सर्व यांच्या वतीने
परळी विभागातील पंचायत समितीचे उमेदवार वसंत बापू भंडारे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सदस्य यांच्या वतीनं आज या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी विकासाची गंगा अतिशय दुर्गम भागामध्ये पोहोचवली असे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार सुरेंद्रसिंहराजे भोसले यांचे अतिशय विश्वासू आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याचे उमेदवार आदरणीय राजूभाई भोसले, त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रभाकर भोसले या ठिकाणी उपस्थित मंचावरचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर, आपली वेळ कमी आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची जी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि बाळासाहेबांनी या कार्यकाळामध्ये कुठलंही गाव विकासापासून वंचित ठेवलेलं नाही आणि म्हणून आज या 4 दिवसामध्ये आपण कार्यकर्त्यांचा संपूर्ण आपण दौरा सर्वांनी मिळून केलेला आहे. या दौऱ्यामध्ये आपण सर्व मतदार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आम्हाला विजयाची खात्री दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. वास्तव इथं सांगण्यासारखं काहीच राहिलेलं आहे. तर भैया साहेबांनी या विभागामध्ये कुठले कामच ठेवलेलं नाही. आता आपल्याला जी काही थोडीफार कामं राहिलेली आहे त्या बाबतीमध्ये भैया साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ राहून आपण सर्वांनी एक केल्यानं काम करायचं आहे आणि आता आपल्या सर्वांची जबाबदारी आलेली आहे. येत्या 7 तारखेला जे काही मतदान होणार आहे या मतदानामध्ये आपण सर्वांनी या विकासाच्या बरोबर सर्वांनी राहायचं आहे आणि बाळासाहेब असतील, मी आणि शोभाताई बोलतो यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. प्रचारामध्ये आपण सर्वांनी अग्रस्थान मिळवलेलं आहे. परंतु आता जे काही उल्लेख आहे म्हणण्यानंतर मी त्यांची कुठेही प्रसिद्धी नाही तरी सुद्धा आपण प्रचार त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्या आपण प्रचाराला बघितलं पडता कुणीही कुणाला काही सांगितलेलं नाही. आपण या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवाराला आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे. मी गेली 40 वर्ष या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतोय. त्यामुळं आज बाळासाहेबांच्या रूपाने कोणी राजाच्या रूपाने मला न्याय मिळालेला आहे. परंतु मी यापुढे सुद्धा काम करताना माझ्या गावामध्ये असेल घरामध्ये असेल तुम्ही आतापर्यंत कुठेही एलमाडी
प्रचार सभेसाठी आपण जमलेलो आहोत. आपले सगळ्यांच्या मनातले ताई आदरणीय राजू भैया यांचं आगमन झालेलं आहे आणि खरं तर त्यांचंच भाषण आपण सर्वजण ऐकायसाठी उत्सुक आहात. तरी पण आम्हाला थोडीशी खंत लढवण्याची आम्हाला जबाबदारी दिली 1-2 मिनिटं. आज इथं युवा तरुण खूप आहेत. ते आपल्या सर्वांना थोडासा मागच्या इतिहासात घेऊन जाईल की आपल्या सातारा तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्ह्यातच नव्हे तर 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आपल्या उरमोडी धरणाचं पाणी जातं आणि या उरमोडी धरणाच्या पाण्याचं नियोजन करणारे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांनी या उरमोडी धरण आपल्याला बांधून अनेक लोकांचे संसार उभे केले या पाण्यापासून. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक सांगावं असं वाटतं की या सातारा तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं काम भाऊसाहेब महाराजांनी केलं आणि भाऊसाहेब महाराजांच्या माग आज आपले आदरणीय सुरेंद्रसिंहराजे भोसले बाबा हे करतायत आणि बाबांच्या खांद्याला खांदा लावून करणारं काम नेता म्हणजे आपले राजू भैया आहे. अजून पहिल्यांची पूर्वपीठिका थोडीशी सांगतो मी की आपण सर्व सुशिक्षित आहात. अजून एकदा तुम्ही विश्वास पाटलांची झाडाझडती कादंबरी वाचा. या झाडाझडती कादंबरीत आपल्याला स्वतःचं गाव घर फोडायचं आणि धरणात उठून जायचं आणि लोकांना द्यायचं यासाठी काम करणारे पहिले आसलेगाव आणि या धरणातून अनेक गाव उठली. पण पहिले जर गाव उठलं असलं तर राजू भैयांचं आमचे गाव उठलं आणि म्हणूनच धरण झालं हे लक्षात ठेवा. म्हणून आज आपला सातारा तालुका सुजलाम सुफलाम झाला आणि भैयाला आमच्याच गावात आहे. शेळकेवाडी आपले एकच आहे आणि आता शेळकेवाडी आपल्या वरळी मतदारसंघात झाली. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आज भैयांना काही सांगायची गरज नाही की कुठं विकास करा कुठं काय करा. खरं तर ही रामलखनची जोडी आहे राजू भैया आणि आपले दादा. खरं तर मित्र असावा तर दादासारखा लक्षात ठेवा. काय रस्ता फोन केला जास्तीसोबत धावत येणार आणि आपल्या सगळ्या समस्या सोडवणार, नवे नवे फोनवर्क सुद्धा सोडवणार असे हे दोघंजण आपल्या भागाचं खरोखर वैभव आहे. आज खरं तर बाबांच्या तालमीत भैया तयार झाले. भैयांना मी कॉलेजचे हायस्कूलचे मित्र आहोत. आज खरं तर भैयांची ही उंच भरारी खरं तर म्हणजे आकाशाला झेप घेणारे आणि अनेक जणांच्या ते डोळ्यात लसते. पण आज भैयांच्या कामातनं आज आम्ही कालपर्यंत गेलो की अगदी धरणाच्या पाठीघर असेल मुंडेखोल असेल आणि काल आम्ही वर गेलो सावली धावली झुमटी केळवली या सगळ्या गावांपर्यंत भैयांनी जाय तिथं रस्ता लाईट पाणी आणि सगळ्या सोयी केल्या. आज गोरगरीब लोक वरची जे अगदी दुर्गम भागात राहतात ते सुद्धा भैया करतात कारण त्या भैयाची लाईटची पाण्याची सगळी सोय केलेली आहे. आणि असंच आपल्या भागातून आता या केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करतायत. आपल्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आज जे आपण चालणारा रस्ता असेल पाणी असेल या सगळ्याची सोय करणारे भैया आहेत. आपण कुणीतरी एखादा भूलथापा देणारा आला तर त्याला आपण समजून सांगायला पाहिजे की बाबा रे आपल्या गावाच्या कुठेतरी 2-5% मतदानाला तू हात घालू नको. हात घालत असतील तर आपल्या लोकांना समजून सांगणं गाव पातळीवर हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. असो बोलण्यासारखं खूप आहे. पुन्हा एकदा मी भैयांना आणि दोन्ही पंचायत समिती सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण. डायरेक्टर वेगळा या पडद्यामागं सगळ्या कार्यकर्त्यांना हँडल करण्याचं काम संतोष दादाच्या हातात. बरोबर मी मात्र एखाद्या दवाखान्यात असेल कुणाला कुठली अडचण आली मी माझा स्वतःचा एक तुला बघू ते गेल्या वर्षी इथे एक ऍक्सिडेंट झाला आंबोडे ऍक्सिडेंट झाला आणि दवाखान्यामध्ये त्यांना गेल्यानंतर माझ्या हाताला आपल्या संतोषात बरोबर ना. आणि नुसतं तिथं गेले नाही तर तिथं गेल्यानंतर त्यांनी वैयक्तिक 50 जणांची मदत केली. नंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले परंतु त्यांना जास्त प्रमाणात लागलं होतं. शेवटी ते म्हणजे डेथ झाले. बॉडी देताना ज्याने ऍक्सिडेंट केला मी एक काय तुम्हाला सांगतोय येणाऱ्याने गेट जावे येणाऱ्याने गेट जावे परंतु
घेणाऱ्याचे हातही घ्यावे, म्हणजे त्याच्या हाताचा गुणधर्मही आपण घेतला पाहिजे. पैसे बऱ्याच लोकांच्याकडे, पण इतरांचा उपयोग येणाऱ्या माणसाकडे. मग ज्यावेळेला त्यांचे बघू गेले त्यावेळेला त्यांच्याकडे ऍक्सिडेंट झाला, ते बोलले आम्ही दोघांना सगळा खर्च करतो, परंतु एकदा हात चिंबा करण्यासाठी कोण म्हणत होतो दोघांना काहीतरी 2-3 लाख रुपये बिल दिलं होतं आणि बॉडी ताब्यात ऑपरेशनला बिल दिले का घेता येत नाही. मी 17,000 रुपये काय करेल काय नाही सर, मी सांगतो तिथं कोणी आपल्या ताब्याकडे पैसे आपण नंतर बघूया. तर ही जी गोष्ट आहे ती ज्याच्या वाट्याला येतं त्याला ते करतं. शेवटी सगळी नाटकं माणसं करू शकतात, पैशाचे नाटक करू शकतात आणि हे केवळ एकाच कुटुंबाच्या बाबतीत आहे, तर अनेक कुटुंबाच्या बाबतीत दानशूरपणा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मला माझ्या बरेचदा म्हणले तुम्ही महागाई घ्यायची, तर महागाई घेणे हा काय परवडणारा नसतो. महागाई घेणे हा शहाणपणाचं लक्षण आहे. का तर बाह्याची आणि माझी मैत्री ही सगळ्या भागाला माहिती आहे. बाह्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञानामध्ये असेल किंवा सगळ्या गोष्टी माझा खालीचा तरी वाटा 100% असतोय आणि बाह्याची उमेदवारी आहे म्हणल्यानंतर का संगणकावर असं काही महत्वाचं आहे. कोळसा पेटलेला आहे, कोळशाला हात लावण्याचा हक्क आहे. कोळसा गॅस झाल्यानंतर हात लावल्यानंतर हात काळे होणार आहे. मग तुम्ही भाजून गेले आणि हात काळा करून स्वतःला त्रास होणार. मग तुला त्रास घ्यायचा असेल तर आपली माणसं ओळखणं गरजेचं आणि पहिल्या प्रत्येक गावागावाला तरुण असेल, म्हातार असेल किंवा महिला भगिनी तुमच्यावरती मनापासून प्रचंड प्रेम करतात आणि ह्याला ते मिळवावं लागतं. आज तुम्हाला प्रत्येक गावामध्ये आणि नशिबातल्या काही गोष्टी असं मिळत नाही. आज या ठिकाणी महिन्याच्या बरोबर बसलेले आमचे बापू बाजी लोकांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली काम केलं. धरणग्रस्त प्रति समितीच्या माध्यमातून बबनदादांनी दोघांनी ही गोष्ट या दोघांनी अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला आणि आता त्यांना न्याय दिला पाहिजे. बरोबर म्हणजे स्लोगन अतिशय घेतला बरोबर ना. आणि त्याचबरोबर उच्च विद्यमान सरपंच आणि या गावची कन्या शोभा जोगेकर यांना सुद्धा या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचे आहे. आज कुठलाही उमेदवार खात्याने सांगत का की माझा विषय झालेला बघा. काही लोक तोंडावरती बोलतात, तोंडावरती जेव्हा माणूस गोड बोलतो त्यावेळेला स्तुती सांगायची, परंतु आपल्या मागुऱ्या सुद्धा ज्यावेळेला लोक आपलं कौतुक करतात त्याला आपलं अस्तित्व समजायचं. आणि महिन्याचं अस्तित्व हे परळी भागामध्ये नव्हे सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण महिन्याच्या बाबतीत माझ्याच्या माहितीप्रमाणे कुणी मागुऱ्याचं वाईट बोलत नाही. कारण कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या तरी गावाला त्यांच्याकडे 100% मदत झाली आहे. आज आमचा प्रतिनिधी आपला भाचा आहे, त्यांची आई सातारा नगरपालिकेमध्ये नगरसेविका झाले, त्यांनाही नगरसेविका करण्यासाठी बाहेरचा मोठा वाटा आहे त्याचा. पदाला येते आणि शेवटी नशिबात असल्याशिवाय पदस्थापनाची सहजाशी मिळत नाही. तुम्हाला त्याग करावा लागतो, तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागते, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं, कामामध्ये असावं लागतं, नेत्यावरती विश्वास असावा लागतो, नेत्याचा आपल्यावरती विश्वास असावा लागतो, नेत्याचं मन आपल्याला घ्यावं लागतं. आणि हे सगळं ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुमच्याकडे 100% नेता लक्ष देतो. पहिल्यांदा राजाश्री आहे. राजाश्री कसा तर मी एका कुठल्या तरी भाषणात त्यांचं भेटवलं आहे की पूर्वी मला फक्त बाबांचा आशीर्वाद होता किंवा बाबांचं फक्त बाबा ऐकायचे, पण आता मोठे महाराज सुद्धा बरोबर ना. त्यामुळे दोन्ही राजांचा हात त्यांच्या डोक्यावर होते. आणि एखादा कार्यकर्ता जेव्हा काम करतो ना त्यावेळेला त्याला जर इतर आमदार असतील खासदार असतील ते वेगळे, आपण त्यांना मतदान करतो ते छत्रपतींचे वारस आहे. म्हणजे आमदारकीला आपण मतदान करतो. आज परळी भाग आणि शेंदे भाग म्हणतात या दोन्ही महाराजांचा बालेकिक आहे. ज्यावेळेला इकडचं काउंटिंग सुरू होतंय त्यावेळेला प्रमाण चढती जात असते बरोबर ना, अनेक जास्त असतो. आणि तेच आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये परळी भागामध्ये
कसं असतं लय नेत्याच्या जवळ जायला लय जवळ गेला की चटके बसतात आणि लय लांबी राहायला नको त्या राजकारणाची खूप पण मिळणार बरोबर. परंतु या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता तयार होतो आणि कार्यकर्ता आपला कोण आपल्या विरोधात कोण आपल्यावर राहतोय कुठला आणि परत बोलतोय कोण हेही याच्यामध्ये कळत असतं. त्यामुळं राजकारणामध्ये ज्या वेळेला तुमचं फाउंडेशन व्यवस्थित असेल फायद्यासाठी सगळे येतील परंतु अडचणीच्या वेळेला ज्यावेळेला जो कार्यकर्ता पाठीमागं उभा राहतो 100% त्या कार्यकर्त्या पाठीमागं नेत्याचा आशीर्वाद असतो. पहिल्या माझ्या युवकांनी लोकांना मेळावा घेतला माझ्या परिवारातील सगळ्या गावातील लोक इथं आलेले आहेत आणि बरोबर प्रेम तुम्हाला दिसत म्हणजे कदाचित तुमच्या आई वडिलांचं पुण्य एवढं मोठं असेल की तुमच्या म्हणजे कसं आहे की मुलाचा एवढा गौरव तर त्यावेळेला तुमचे आई वडील आता असते तर त्यांना प्रचंड मोठा आनंद झाला बरोबर ना. आणि आपण ते मतदान करणार हे जिल्हा परिषद सदस्य बाह्य व्हावा म्हणून करणार नाही तर बाह्य हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले पाहिजे. आणि ज्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये हे सगळे सदस्य जातील त्यावेळेला बाह्यानं जिल्हा परिषदेच्या पाठीवर पाय ठेवण्याचं गर्वानं तिथं सांगितलं पाहिजे की मी एवढ्या मताने निवडून आलोय मी काही घासून पुसून नाही तर मी परळी भागात घासून निवडून आलोय हे सांगण्यासाठी आपण सर्वांना भरपूर मतदान मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खरं या निवडणुकीच्या निमित्तानं आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या दोघांच्या माध्यमातून देशाला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पक्ष आहे या पक्षाची अधिकृत उमेदवारी ज्यांना मिळाली ते आपल्या प्रणाली गणाचे अधिकृत उमेदवार ज्यांनी उर्मोडी नरेंद्र कृती समितीचं नेतृत्व केलं गेले 25-30 वर्ष सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला ते वसंतराव बापू भंडारे जे परळी गणातून उमेदवार म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टी उमेदवार मिळाले. त्याच पद्धतीनं या गोंधळवाडीची सुकन्या आणि खऱ्या अर्थानं लग्न झाल्यानंतर तिचे गुण करायला लागले जी काम करायची पद्धत आहे ते हेरून आमच्या पुढच्या ग्रामस्थांनी ज्यांना सरपंच म्हणून गेल्या 5 वर्षापूर्वी बिंदूरच बसवलं आणि तिनं मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडलं एक सून म्हणून कर्तव्य पार पाडलं एक आई म्हणून कर्तव्य पार पाडलं एक पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडलं माझी सैनिकाची पत्नी आणि ती नशिबाला म्हणतो मिस्टर रिटायर झाले की लगेच 1 महिन्यात मुंबई पोलीस देश सेवेला त्यानंतर मुलगा पास झाला पासवर्ड झाला की इंडियन नेव्ही आणि त्या पण आता गेले 5 वर्ष ग्रामपंचायतीचा चांगला काम केल्यामुळं 7 तारखेला रिटायर होणार सरपंच म्हणून 9 तारखेला पंचायत समिती सदस्य यांना दोन्ही महाराष्ट्राच्या माध्यमातून उमेदवारी मिळालेली आहे. त्यांना आरोग्यांनी सांगितलं की नियोजन करायला धन्यवाद दिले पाहिजे दादांना आणि खरंच आहे ते आमचं असं सकाळी मुलं सोडायचं संध्याकाळी मुलं यायचं पण आरोग्य वाटतं पण मी पण रामाला बघतो म्हणून ती लक्ष म्हणायचं का पाहिजे भूमिका पाहिजे बघेल असतं जरी आम्ही बाबा सगळी जबाबदारी करणाऱ्या पोलीस पाटील संतोष दादा भोसले त्याच पद्धतीनं आता मी माझ्या सगळ्या कुठं होता मला माहित नाही आपल्या पुणे बघायचे खाणाही योगांची आहे आपल्या घरी असावा आपल्या सावलीचे सुपुत्र आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग ज्यांना एक नंबर मिळाला म्हणजे महाराष्ट्र केसरी मिळालं ते आपले नवनाथ साळुंकेसर आणि बंधू बघितली ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची खरं मी बिनविरोधी करू शकतो म्हणजे मला लागलं असतं ठरवलं असतं 3 वाजेपर्यंत आला तर बिनविरोध केलं पण मला काही निवडणुकीला बघायचं होतं एकदा निवडणूक खेळून म्हटलं आपण सगळं किंवा आला माझा तुझं काम कर रात्री 12 वाजता फोन केला तर दवाखान्यात जा उद्याच्या पोलिसांना अडवलं पोराला की तिथं जा पण नक्की म्हटलं बघूया खरंच आपण काम करतोय ते आपण खरं लोकांना पडतंय का त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधी करू शकतो पण मी बिनविरोध केली नाही
निवडणूक लावली आणि या निवडणुकीत मला खात्री आहे सगळ्यांची डिपॉझिट जप्त करणार आहे. तर मी म्हणतो एवढा ठाम विश्वास आलं की गेले मी 4 दिवस बघतोय जनते निवडणूक हातात घेतली. जाईल त्या गावात झाल्याने आपण बघतोय कुठल्याही माझ्या ग्रामस्थाला मला आपल्या गावात काम करा पाहिजे तुम्ही केलं नाही असं कुठे पण म्हणलं नाही. कुठलंही पद नसताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून गावोगावी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावोगावी विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची एवढ्यासाठी आहे. आपण बघितलं असेल की या निवडणुकीत बऱ्याच मंडळींनी बऱ्याच प्रकारे बाहेरच्या लोकांनी प्रयत्न केले की हा जिल्ह्याच्या राजकारणाला लढवून करतोय. जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदाराला ज्यांनी इकडे उमेदवार उभे केले शिवसेनेचे त्या शिवसेनेच्या आमदाराला माझी भीती वाटायला लागली. शिवसेनेच्या पालकमंत्र्यांना भीती वाटायला लागली. पालकमंत्री म्हणला हे 5-5 घ्या पण बिनच करू नका उभे राहा. ही मी लोक 5-5 किती दिवस पुढचे ते पण बघू आपण. त्यामुळे आपल्याला विनंती करायची आहे आपण श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना 1,45,000 मतांनी विजयी केलं. त्यामध्ये बांधकाम मंत्री झाले आणि त्यात मात्र सिंहाचा परिणाम झाला. लोकसभेचा निकाल लागणे सुरू झालं. लोकसभेच्या निकालाच्या 10-11 वाजेपर्यंत खालीवर कधी राष्ट्रवादीवर कधी भाजप खाली असं चाललं होतं. 11 वाजता उद्या महाराजांना फोन आला. महाराजांना तुझं म्हणलं तर आपण जोरात आहे तिकडे गुलाम जायला. महाराजांना थांबा आता मतमोजणी शहरात झाली आहे. बहुद्याचं बाहेर जाऊया. बहुद्याचं बाहेर गेलं तुम्ही विजय उमेदवारी बाहेर गेली. मला सांगतो एवढ्यासाठी की आता आपली घ्यायची वेळ आली. आपलं द्यायचं काम झालं. 20 वर्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेला आपण आमदार म्हणून निवडून दिलं. 15 वर्ष उदयनराजे भोसलेला आपण खासदार म्हणून निवडून दिलं. आता त्यांची जबाबदारी आहे या परळी भागाला द्यायची वेळ आपल्याला आहे. परळी भागाने दोन्ही राज्यांच्या प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. पूर्वी विकास मागायला लागला तर बाबांना पत्र घेऊन मंत्र्यापाशी जायला लागायचं. माझ्या मतदारसंघात ही कामं द्या. त्या मंत्र्यांना म्हणायचं राजे किती काम आहेत 20 कोटीची शासनाची परिस्थिती आहे. या वर्षी 10 कोटी घ्या पुढच्या वर्षी 10 कोटी द्या. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आता राजांनी घ्यायचं परळी भागात 100 कोटी अंतर्गत पावडणीकरणाला दिले. हिरव्या शाने दिली कामं मंजूर. आता मला मागायचं नाही. त्यामुळे मी या निवडणुकीत सगळ्यांना सांगितलंय या पुढच्या वर्षभरात माझ्या परळी भागातल्या प्रत्येक गावातल्या अंतर्गत पावडणी पूर्ण करणार आहे. एकही गावात झालं नाही की त्या गावात माझ्या मायपावलीला पायाला माती लागेल. त्यामुळे ही वेळ महत्वाची. या निवडणुकीत आपली जी एक आहे उदयनराजेंचे कार्यकर्ते शिवेंद्रराजे कार्यकर्ते सगळे व्यासपीठ आहे. आम्ही परवा सांगितलं अण्णा आतापर्यंत अण्णा जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर मी जिल्हा परिषद झालो. माझ्यानंतर रेखाताई झगडे जिल्हा परिषद झाल्या. त्यानंतर आमच्या कमलताई झाल्या. आम्ही 4 सदस्य एकत्र आहे. 4 सदस्य व्यासपीठ होतो. आम्ही सगळ्यांनी ध्यान घेत नाही परळी भागाच्या विकासाचा. पंचायत समिती सदस्य संजय भंडारे होते व्यासपीठ आहे. बबन देवरे होते व्यासपीठ आहे. अजय कशित होते व्यासपीठ आहे. त्यानंतर आमच्या विद्यालय देवरे होत्या व्यासपीठावर आहेत. त्याच पद्धतीने आमच्या अरविंद बाप्पा आपल्या आहेत नाही उपसभापती होते. अरविंद बाप्पांच्या रूपाने महेश आणि दादाजी आहेत व्यासपीठावर. सर्व मंडळी पाठिंबा मी आमदार समोर विरोधी लढलो होतो पण आम्ही ठरवलं नाही. शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री आहे. या मंत्री पदाचा फायदा घेऊन परळी भागात पर्यटक आले पाहिजे. माझ्या तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि या प्लॅनिंगच्या माध्यमातून आज आपण बघतो आपण सर्व कारचे रस्ते आपण घाटांवरून ठोसेघरला आपल्या रोडला आलेवरून धावलीला त्याच पद्धतीनं कासवरून ठोसेघरला हे रस्ते जोडायचं आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आपण रोपवे करतोय परळीतून सज्जनगडला परळीतून कासला जेणेकरून 12 मैल पर्यटक यावेत. परळीसारखं मंदिर आपल्या श्रीरामाचं पांडवकाली मंदिर आहे. या पांडवकाली मंदिराच्या दृष्टीने पर्यटक आपल्याला आले पाहिजे. पर्यटकांचा ओघ वाढला पाहिजे. माझ्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून आपण 14 कोटी राजकुमार आपण परळीच्या मंदिर आणले. त्याचं टेंडर झाले वर्कआउट होणार आहे. आता सध्या रामाच्या जीवावर राजकारण चालले. परळी रामाच्या जीवावर राजकारण जो तो म्हणून जय श्रीराम म्हणले की पंतप्रधान मोदी, जय श्रीराम म्हणले की मुख्यमंत्री फडणवीस साहेब. अरे रामाची परळी आपले त्या परळीपर्यंत काढूया आपण. प्रत्येकाच्या परळीला गतवेळ प्राप्त करून देऊया. त्या पद्धतीने आमचं नियोजन चाललेलं आहे.
रोपेच्या माध्यमातून पर्यटन किती आले पाहिजेत ती त्याच पद्धतीने ठोसलेला आपण आता जंगली समाजाचा बऱ्याच लोकांना त्रास होतो सिव्हिलला जाता येत नाही आपण पुण्याला आपल्या ठोसलेल्या पठाराचे नेते शंकरप्पा चव्हाण यांनी पावसाळी मानाच्या माध्यमातून 5 एकर जागा दिली होती आता कोण आपल्याला गुंतागुंत झाले त्या 5 एकर जागेत आपण जिल्हा उपमुख्यालय करतोय 50 कोटीचं जिल्हा उपमुख्यालय पण मंजूर करून आणले ते सुद्धा काम करून 12 महिने सेवा रात्र दिवस कुणाला सेवा मिळणार आहे त्याच पद्धतीने बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता सगळे आम्ही ज्यावेळेला लावून भागात जायचो त्यावेळेला लावून जनता म्हणायची पाणी धनपुरुषाला कोरडं घासायला लांगोला पाणी द्या लांगोला पाणी द्या लांगोला पाणी द्यायची इच्छा असताना लांगोला पाणी देता येत नव्हतं पण खऱ्या अर्थानं शिवेंद्र सेवा विचार केला की पाणी द्यायचं कसं द्यायचं त्यावेळेला मला सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी की धरण बांधताना पाणी वाटून मिळतं त्याचं पाणी तुम्हाला किती 10 TMC 10 TMC 4 TMC माग काढावा 2 TMC 7 तालुक्याला 6 TMC 3 TMC इकडं काय हवेत उडून लागलं म्हणजे पाणी शिल्लक नाही आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला की लांबूला पाणी दिलं पाहिजे लांबूची लोक जमीन तर देत नाहीत कमांडमध्ये शेती येत नाही म्हणजे कुठल्या पाणी मिळालं पाहिजे आम्ही सर्व मंडळींनी विचार केला म्हणजे तुम्हाला मंडळी काही शेतीवर पाणी लागलं नाही तुम्ही नदीचं पाणी घ्यायचं तुम्हाला काय करण्याची गरज नाही शेतकऱ्याला मंडळी तुम्हाला पाणी लागत नाही आमच्या आजच्या सगळ्यांच्या पुढे लोकांना आपल्याला लिफ्ट आहे पहिला ठराव मी माझ्या ग्रामपंचायत करून दिला मला पाणी नको दुसऱ्या क्षेत्राचा घेतला तिसरा सर्वला घेतला पाणी वाचलं पाणी जे वाचलं ते गावाला दिलं आणि लांबवर 44 कोटीचं टेंडर झालं त्यामुळे पाणी मिळालं आणि ते फक्त शिवेंद्र सेवा त्यांच्यामुळे मिळणार आहे त्यामुळे आपण एक काळजी घ्यायची आम्ही डोळ्यासमोर विषय ठेवले की जी मंडळी सगळी मंडळी बरोबर आहे त्या मंडळीची मी बोलतोय की परळी भागात आपल्याला वेगळ्या पद्धतीने पर्यटनाच्या माध्यमातून बाबुलकर असेल पाचवेली असेल त्या पद्धतीने पर्यटनाची आम्ही नियोजन केले आहे आता मला कुठे काय राजकारणाचे काय कुठे पैसे कमायचे माझं इच्छा आहे माझा भाऊ माझ्या पाठीशी आहे रुपये किती खाल्ला नाही पर्ळी भागाच्या कुठल्या माणसाचं सांगून की आम्ही नुकसान रुपये बुडा ज्यांना दिलं त्यांच्या किडनीवर दिले त्यांना उभी राहिली त्याला किडनी नव्हती आयटी काय त्याला बसून दिली ती उभी राहू द्या पडत नाही त्यामुळे मी कधी मला 1 रुपया दिले नाही मला पैसे कमायला मला चांगलं चाललंय माझी दोन्ही मुलं 3 मुलं उच्च मिळाली आता मला पर्ळी भागासाठी काय करायचं पर्ळी भागाच्या जनतेसाठी काय करायचं पर्ळी शाळेत प्राथमिक शाळेच्या अवस्था काय आता ते मी नियोजन केले विचार केलेला आहे प्रत्येक केंद्र शाळा आपण जंगलीपूरच्या केंद्र शाळा बघतोय तुम्ही बघितलं तर शाळा बघायला जावा बोंदवडीची शाळा बघा गलोडी शाळा बघा शाळी शाळा बघा राजापुरी शाळा बघा सगळ्या शाळा आपण चांगले बोलतोय जेणेकरून प्राथमिक शिक्षण हे उत्तम शिक्षण प्राथमिक शाळेचा विद्यार्थी मी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी अन्न प्राथमिक शाळेचे विद्यार्थी प्राथमिक शाळेचे उत्तम शिक्षण त्यामुळे प्राथमिक शिक्षण मजबूत झालं पाहिजे त्यामुळे केंद्र शाळा मजबूत करणार आहे चांगल्या पद्धतीने शिक्षण प्राथमिक शिक्षण मुलांना द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध करायचा आहे त्या पद्धतीने नियोजन तुम्ही बघायची म्हणतात आपली घ्यायची वेळ आलेली शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महाराष्ट्राचे 3 नंबरचे मंत्री आपण बरोबर आहे त्या मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करायचा आहे जिल्हा परिषद सदस्य होणे म्हणजे काय मला काय जिल्हा परिषद सदस्याला फंड केलं तुम्हाला माहिती आहे अन्न किती पडत तुम्हाला जिल्हा परिषदेला फंड किती असतो 5 लाख रुपये 10 लाख रुपये मी अशी सांगून 5-5 कोटीची कामं आधी करून घेतो अहो शिवेंद्रराजे भोसले मी म्हणलं इथं सही करा महाराष्ट्रात कधी नाही म्हणत नाही त्याच्यात काय त्यामुळं फक्त आपल्या सगळ्यांना विनंती करतोय तर युवकांना विनंती करतोय आपण पर्ळी भागाच्या विकासासाठी पर्ळी भागाच्या तरुण मुंबईचा लोंढा थांबवण्यासाठी पण पूर्वी ठोसेकर भागातल्या पेटरी कारखान्याला 2 हॉटेल होती आता 110 हॉटेल असते ती सगळी हॉटेल करते त्या पद्धतीने पर्यटन झालं पाहिजे पर्ळी भागाचा सेवा बनवावा लागतात शेती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे जंगली जनावरांची शेती बंद पडली कारण त्या जंगली जनावरांना आपण पर्यटन म्हणून त्याचा वापर करूया आणि त्याच्यावर 25 गाव बंद होईल आणि मला कुठं पडवते 25 गाव वगैरे करा पण आम्हाला तुम्हाला मी बदलायला सांगितलं चंद्रपूरला ताडोबाला गेल्यानंतर 2 लाख पर्यटक गेले की 2,000 पर्यटकांना वागू शकतो बाकीला दिसत नाही मला 1,98,000 वागत दिसत आहे पण 1,98,000 लोकांची पर्यटन
आपल्या इतर रोजगार कसा मिळेल या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे आपले लोकप्रिय नामदार श्रीमंत छत्रपती शिवाजी यांचे हात बळकट करण्यासाठी बाबा सातारा जिल्ह्याचे प्रभारी त्यामुळे सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार भारतीय जनता पार्टीची विनंती करत आहे पुढे काय अडचण मुंबई महानगरपालिका निवडून आली पहिल्यांदा सगळ्याच्या सगळे 100 पैकी जास्त घेऊन मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीने जिंकली पुण्याची निवडणूक झाली भारतीय जनता पार्टीने जिंकली पिंपरी चिंचवडची निवडणूक झाली भारतीय जनता पार्टीने जिंकली त्यामुळे सगळ्या निवडणुका आहेत भारतीय जनता पार्टीचे विजय आहे नरेंद्र मोदी जगाचे नेतृत्व करतात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करतात त्यामुळे निवडणुका आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या निवडणुका सगळ्या जिंकणार आहे पण त्या सहभाग आपल्या भागाचा पाहिजे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावाचा प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या गावाचा सहभाग पाहिजे माझ्या गावातून मतदान केल्या वेळेला शिवेंद्रजीराजे भोसलेच्या वेळेला म्हणजे तुझ्या गावातली 30 मतं गेली पुन्हा दिली त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे 30 मतं तुम्ही पुन्हा दिली कोण उभा होता कशासाठी मतं दिली त्या मताचा उपयोग काय झाला परत काय तुम्हाला काय विचारायला पण शिवेंद्रराजे भोसले परत येणार आहे तुम्हाला विचारलं आहे ही सगळी माणसं 25-30 वर्ष करण्यात आहे जी निवडणूक झाली की अण्णा कुठं पुढे जाणार नाही कुठं बोलून बापू कुठं जाणार नाही मी कुठं जाणार नाही शोभाताई जाणार वारंवार आम्ही येणार आहे पण आमच्या विरुद्ध उभे राहणार नाही विधानसभेला उभे ही मंडळी तात्पुरते परत पुढच्या वेळेस कोण नसणार आहे त्यामुळे या भूलतापाला बोलू नका कुणी सांगितलंय ह्यानं सांगितलंय त्यानं सांगितलंय मतदान आपल्या गावात चांगलं झालं पाहिजे विकासासाठी आपल्या गावची प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हणून आंबोड्या सगळ्या गावात विकासाची कामं आता 15 कोटीची कामं चालू आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना आंबोड्या 7.5 कोटीची योजना चालू आहे परळीची 5.5 कोटीची पूर्ण झाली कारंजी 7.5 कोटीची पूर्ण झाली आंबोडे कोटी 7.5 कोटीची योजना सुरू आहे त्याच पद्धतीने मला वाटतं दगडवाडी योजना सुरू आहे जवळजवळ आपण 100 कोटीच्या पाणीपुरवठ्याची योजना मंजूर करून आणल्या ही सगळी कामं फक्त भारतीय जनता पार्टीकडून झाली आता आपण या रस्त्याचं काम सुरू करतोय दांबे ते बोगदा जसं पूर्वी ठोसेकरला शासनाचं फुलं होती टाकी फुलं नव्हती असं नव्हतं काय पण ज्या वेळेला शिवेंद्रराजे रस्ता केला होता जगभरातून पर्यटक यायला लागले ती फुलं बघायला गेले रोजगार उपलब्ध झाला त्या पद्धतीनं पर्यटनासाठी रोड चांगले पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे त्या पद्धतीने शिवेंद्रराजे भोसलेच्या माध्यमातून आपण बोगदा दांबे 7 मीटर रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता पूर्ण करतोय जेणेकरून चांगल्या पद्धतीने रस्त्याची सोय चांगली व्हावी अजून आपल्या सगळी कामं करायच्या म्हणून आपण सगळ्यांनी निवडणूक महत्वाचे आपापल्या गावात मुंबईच्या रोडे थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे या निवडणुकीला आपण सर्वांनी आपल्या गावाचं 100% मतदान मला सभागृहांना बापूंना प्रचंड जेवढं तुम्हाला आम्ही दिलं होतं जेवढं उदयला दिलं तेवढं राजूभाईला दिलं त्याच पद्धतीने माझ्या प्रमाणात त्यामुळे येत्या 7 तारखेला आपण विनंती करतो आता काय कुठं सभा भाषण असलेली तिला आपण जाऊया पण प्रत्येकानं बारकाईने काम करणार मिळवून घ्या आपापल्या गावावर विचार करा कुठल्या गावात काय बघायचं आपापल्या गावावर विचार करा उद्याच्या राजेश बाबा तुझ्या गावातली 5 वर्ष गेली तर आता सरपंच विचार घेतला राजेश बाबा किती आंबोडे घेतला दाराच्या गावातली किती तर महिन्याच्या बघा बाहेर आले किंवा महिन्याच्या गावातली कार्यक्रम असल्याने मागं लागले कार्यक्रम एक मत झाला मी तुम्हाला गेले कोटीची पाण्याची योजना आपण मागं लागली 5.5 कोटीचं मंदिर बांधूया आपण आता त्याच पद्धतीने आपण कॉम्पिटिशन पूर्ण केले पाण्याचे सगळे रस्ते जोडले आरोग्य रस्त्याचे काम केले शाळेचे काम केले सगळी कामं करायची गेले 20 वर्षाचा रेकॉर्ड करून काढले आणि प्रत्येक गावाची कामं केली प्रत्येक गावात सांगितलं पहिले आपण 20-25 कोटीची कामं केली आंबोडे 10 कोटीची कामं केली अशा पद्धतीने सगळी कामं आपण केली तुम्ही पुढचं काम फक्त आहे फक्त शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले करू शकतात बाकी कुणी करू शकत नाही याच्या आधी कुणी केलं नाही उद्धव ठाकरे महाविकास सरकार होतं समोर वेगवेगळ्या तिथंच होते त्यांच्यावर फिरत होते नुसत्या पोराने किती कुटुंब टाकले का पोराने किती कुटुंब या दोन्ही महाराष्ट्रात कुणीही विकास केला नाही त्यामुळे आपण कुणाच्याही नादाला लागता या निवडणुकीत आपल्या गावाचं 100% मतदान भारतीय